चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरलेलं आहे आणि हा जो फोटो आपण पाहतोय तो फोटो आहे भारतीय कर्णधाराचा आणि भारतीय माजी कर्णधाराचा विराट कोहलीचा आणि रोहित शर्माचा। दोघांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद, दोघांच्या चेहऱ्यावरचा हे असू रोहित शर्मा आहे आणि गौतम गंभीर आहे। माजी भारतीय खेळाडू आणि भारतीय कर्णधार आणि भारतीय खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आत्ताच्या क्षणाला आनंद दिसतोय। आत्ताच्या क्षणाला दिसतंय ते टीम स्पिरिट। दोघांनीही खरं तर विराट कोहलीनं पाकिस्तानच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली, सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर आता फायनलमध्ये कर्णधार रोहित शर्माने जबरदस्त कामगिरी केली आणि भारताला विजय मिळवून दिला। आणि केवळ खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद आहे असं नाही, संपूर्ण भारतामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद पाहायला मिळतोय। ही काही दृश्य आहेत भारतातल्या काही रस्त्यांवरची। भारतातल्या रस्त्यांवर आत्ता रात्रीच्या 10:30 वाजता नागरिक उतरलेले आहेत, तरुण उतरलेले आहेत आणि कशासाठी उतरलेत? आंदोलन करण्यासाठी नाही तर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी। आनंदोत्सव कशाचा? तर भारत वर्ल्ड चॅम्पियन झाला याचा आनंदोत्सव, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली याचा आनंदोत्सव, भारताचा कॅप्टन रोहित शर्मा पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आला याचा आनंदोत्सव, विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सेंचुरी केली याचा आनंदोत्सव हा आपल्याला संपूर्ण भारतभर पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। ते मुंबईतल्या कोणत्या तरी भागात आहेत जिथं अशा प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातोय। आपण त्यांच्याकडे जाऊया। रिद्धेश, मुंबईतल्या कोणत्या भागात आहात? कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातोय? तरुणांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत? प्रतिक्रिया सुद्धा पोहोचवा। नक्कीच आता सध्या मी दादर परिसरात आहे। दादर परिसरामध्ये थोड्याच वेळापूर्वी इकडे तरुणांकडून जो जल्लोष आहे तो साजरा केला जात होता। मात्र आता जी आहे जी ट्रॉफी दिली जाणार आहे आणि त्या सर्वेची जी आतुरता आणि वाट आहे ते सर्व तरुण मंडळी करत आहे आणि ट्रॉफी एकदा भारताच्या हातात आल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून जो उत्साह तो साजरा केला जाणार आहे। काही तरुण मंडळी आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया। मित्रा, काय सांगशील, कसं वाटतंय, काय भावना आहेत, काय सांगाल? काय बोलू, माझे अभिनंदन आहे। चांगलं एकदम सुंदर खेळले होते, एकदम चांगलं एकदम सुंदर खेळले। नक्कीच आपण पाहिलं, अजून देखील बातचीत करू। काय सांगाल, कसं वाटतंय? नाही, चांगलं वाटतंय। भारत आपला एकदम मजेमध्ये एकदम चांगला एकदम उत्सव असा झाला, एकदम पूर्ण 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 एवढा एकदम जल्लोष झाला। आता काय सांगशील, या महिन्यामध्ये ही दुसरी विजय आहे, दुसरा ट्रॉफी आहे, काय भावना आहे? मला एवढं आवडलं, जी मॅच आम्ही हारणारी मॅच आम्ही जी जिंकणार होतो, आम्हाला एवढा भरोसा नव्हता जे आम्ही जिंकणार मॅच, आणि ते लोकांनी करून दाखवलं। ते बॅट्समॅन नव्हते, त्यांनी मारलं, करून दाखवलं। आणि कोहली हा बॅट्समॅन आहे, हा करणार आणि हा जिंकणार आणि हा जिंकून दाखवणार। यासारखा कॅप्टन मी कधी बघितलं नाही आणि बघणार पण नाही। आज असा कॅप्टन हा कोण नाही बघू शकत, यासारखा कोहली नाही, कोण पण नाही बघू शकत। हा वर्ल्ड इथं पूर्ण इंडियामध्ये पहिला कॅप्टन आहे, हिटमॅन बोलतात त्याला, एकदम भारी कॅप्टन आहे हा। नक्कीच आपण पाहिलं ते या हिटमॅनमुळे संपूर्ण ही जी मॅच आहे त्यामुळे जिंकलो असं त्या भावना आहे त्या सर्व तरुण मंडळीमध्ये, सर्व क्रिकेट प्रेमीमध्ये आपल्याला दिसून येत आहे। विक्रांत, खरा रिद्धेश, हा उत्साह पाहायला मिळतोय। आता खरं तर ट्रॉफी दिली जाते त्यामुळे काहीसा दंगा कमी झालेला आहे। शांतपणे मॅच पाहण्यासाठी, ही ट्रॉफी देताना पाहण्यासाठी म्हणून ही सगळी तरुण मंडळी जमलेली आहेत। मात्र चेहऱ्यावरचा आनंद कमी झालाय का? तर तसं नाहीये, चेहऱ्यावर आनंद आहे, चेहऱ्यावर समाधान आहे। तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, धन्यवाद। आपण बाकीची सुद्धा दृश्य पाहतोय, राज्यभरातली, देशभरातली, इतर ठिकाणची ही दृश्य, ज्या दृश्यांमध्ये आपल्याला तरुण थिरकताना दिसत आहेत, अबालवृद्ध आनंद साजरा करताना दिसत आहेत, फटाके फोडताना दिसत आहेत, कुठं डीजे लावलाय, कुठं खरं तर ढोल ताशा लावण्यात आलाय। आणि या सगळ्याच्या माध्यमातून काय केलं जातंय तर जल्लोष केला जातोय, आनंदोत्सव साजरा केला जातोय। आपण पाहू शकतो फायर गन ज्या असतात त्या सुद्धा हातामध्ये आहेत, त्याच्यातून सुद्धा आनंदोत्सव साजरा केला जातोय। तर ही दृश्य आहेत, बहुधा मुंबईच्या रस्त्यांवरची ही दुसरी दृश्य असावीत। मुंबईच्या या रस्त्यांवर आपण पाहतोय आनंदोत्सव साजरा होतो। हम दोबारा एक आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीते हैं और इसके लिए पूरा श्रेय जाता है रोहित शर्मा को, विराट कोहली को और हम आज कल से कहते हैं कि हमारा भारत महान है। जितना गलत बोला पाकिस्तान ने, जितना गलत बोला हिंदुस्तान के खिलाफ बोला, मगर आज हिंदुस्तान ने करके दिखा दिया और हम जीत गए। भारत माता की,
Rohit Sharma, nobody can stop them. Hopefully they don't retire soon. And India is always India. इंडिया की परफॉर्मेंस है A lot of people were asking about the retirement of Rohit. No. I just hope they play another World Cup, another Champions Trophy. They keep on playing. I don't want them to retire any at all. A lot of people commented on the health of the Rohit Never. Sharma. They are Rohit Sharma. Have you seen him? No way. Have you seen him? He's feeling 81 runs and 71 runs. Amazing. Exactly fine. How excited you are? Very excited. It's equal to India wins. We're very happy. Rohit. We are very happy about KL Rahul also. KL Rahul rocked it. A lot of people questioned about the fitness of Rohit Sharma. Oh, he's fine. Today he rocked it. He's the best. Matra. It's a big slap. His victory is a big slap. The team India's victory is a big Exactly. slap. Why not? And KL Rahul, he's like Dravid. Now he's a man of India. Very good. तर हे दृश्य आहेत कशा प्रकारे नेमका आनंदोत्सव भारतभर साजरा केला जातोय. देशाच्या प्रत्येक रस्त्यावर, देशाच्या प्रत्येक शहरामध्ये, देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये साजरा केला जातोय. त्याची ही दृश्य वेगवेगळ्या प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातोय. हे दृश्य आहेत बहुधा मुंबईतली दृश्य आहेत. मुंबई व्यतिरिक्त राज्यातल्या आणखी कोणत्या तरी शहरातली दृश्य या सगळ्या प्रतिक्रिया ज्या समोर येत आहेत. रोहित शर्मा रिटायर होणार का अशी चर्चा सुरू झालेली होती. त्या चर्चेसंदर्भातल्या सुद्धा प्रतिक्रिया आपण ऐकल्या. तरुणाई म्हणते नाही, रोहित शर्मानं रिटायर होऊ नये. मात्र या तरुणाईच्या प्रतिक्रिया आहेत. निर्णय हा रोहित शर्माचा असणार आहे. पण आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी काय आहे तर भारतात नो फिटनेस ऑल गुड भैया फाइनल में लाने वाला रोहित शर्मा ही है. कैप्टन वही होना चाहिए. वन एंड ओनली रोहित शर्मा, नथिंग एल्स. यस ऑब्वियसली